व्यासपीठावर वाट्याला येणं हा श्रोत्यांच्या आयुष्यातला एक महाभयंकर योग असतो. तो आज आपल्या वाट्याला आला. मगाशी प्रवीण ढवणे असं म्हणाले की पुण्यात धक्का लागला तरी वक्ता असू शकतो, पण पुणेकर वक्त्याला धक्का देतात हे सुरुवातीलाच त्यांनी आपल्या भाषणामध्ये सांगितलेलं. पुणेकर 1 ते 4 झोपतात याची चर्चा जास्त होते, पण 8:30 वाजता कार्यक्रमाला उपस्थित राहतात याचीही चर्चा पुढच्या काळामध्ये झाली पाहिजे असं वाटतं. आता सभागृहामध्ये येत असताना मी, अरुणाताई आणि प्रवीण ढवणे आमच्या अंगावरती पुष्पवृष्टी करण्यात आली. मला वाटतं की शांताबाईंच्या कार्यक्रमाला येणाऱ्या साहित्यिकांच्या अंगावरती पुष्पवृष्टी होते त्या जन्मून 100 वर्ष झाल्यानंतर. ही शांताबाईंची पुण्य आहे की नुसतं कार्यक्रमाला तुम्ही निघालेला. हे सगळा भाग्ययोग. आणि पुणे हे गाव असं आहे की पूर्वी पुण्यामध्ये प्रत्येक घरात एक सायकल आणि स्वतःचं ठाम मत असलेला एक समीक्षक होता. आज सायकल नाही पण ठाम मत असलेला एक समीक्षक आहे. म्हणजे उर्वरित भारतातल्या लोकांना मत असतं आणि पुणेकरांना ठाम मत असतं. असे पुणेकर सहसा कुणाला दाद देत नाहीत, पण अशा पुणेकरांना 8:30 वाजता घराबाहेर काढण्याचं काम मेधाताई कुलकर्णी यांनी केलेलं आहे. त्यामुळे मगाशी मला ढवणे असं म्हणाले की आम्ही मेधाताईंना ठाण्याला नेतो. मी म्हणालो ठाण्यातल्या लोकांना मेधाताईंकडे पाठवा, म्हणजे त्यांचं प्रशिक्षण करता येईल. आज अतिशय आनंद होतोय की शांताबाईंच्या जन्मशताब्दीची सांगता होते आणि त्यांना अभिवादन करण्यासाठी आज या ठिकाणी आपण सर्वजण एकत्र आलेलो आहेत. आणि किती छान योग आहे. अभिनव वाग्विलासिनी असाच ज्यांचा उल्लेख करावा लागेल असं शांताबाईंचं व्यक्तिमत्व होतं. आणि त्यांच्या नावे असलेला पुरस्कार हा गुरु ठाकूरांना डॉक्टर अरुणा ढेरे यांच्या हस्ते आज दिला गेला. हा तेजाने तेजाचा केलेला सन्मान आहे असं मला वाटतं. अरुणाताईंचे वडील डॉक्टर राचिन ढेरे हे लोकसाहित्याचे आणि लोकसंस्कृतीचे संशोधक म्हणून आपल्या सगळ्यांना माहिती आहे. पण अण्णा हे मूळ कवी प्रकृतीचे, त्यामुळे ते जर कविता करत राहिले तर संशोधनाचं काय असा विचार सरस्वतीच्याही मनामध्ये आला. आणि मग तिने तिच्या परीने एक प्रश्न सोडवला. तिने अण्णांच्या अंगणात एक कवितेचं झाड लावलं. ते डॉक्टर अरुणा ढेरेंच्या रूपात. ते झाड ढेऱ्यांच्या अंगणामध्ये, पण त्याची फुलं मात्र महाराष्ट्रभर पडतायत. आणि गुरु ठाकूर हे नव्या पिढीतलं अतिशय आश्वासक असं नाव आहे. म्हणजे जयंत दळवी नेहमी म्हणत असत की मी शाळेमध्ये असताना 3 काळ शिकलो होतो, एक भूतकाळ, वर्तमान काळ आणि भविष्यकाळ. पण साहित्य क्षेत्रामध्ये आल्यानंतर मी 4था काळ शिकलो, तो म्हणजे पडता काळ. गुरु ठाकूरांच्याकडे पाहिल्यानंतर असा पडता काळ अजिबात नाही याचं एक आश्वासन त्यांच्या कवितेने आणि गीताने आपल्याला दिले. तेव्हा कविता म्हणजे केवळ शब्दांची आतषबाजी नसते, तर ती जीवनाची उपासना असते. केवळ शब्द सामर्थ्य म्हणून उत्तम कविता लिहिता येत नाही. त्या शब्दांच्या पाठीशी कवीला त्याच्या प्रतिभेचं, साधनेचं, अनुभवाचं संचित उभा करावं लागतं. तेव्हा त्या कवितेला एक वेगळेपण प्राप्त होतं. कविता 4 ओळीची आहे की 40 ओळींची आहे यापेक्षा ती कोणता जीवनाशय मांडते यावरती त्या कवितेचं मोल अवलंबून असतं. आणि हे सगळं कवितेचं जे मोल आहे ते गुरु ठाकूर यांना उमगलेलं आहे. आणि भटांनी कवितेकडून जी अपेक्षा व्यक्त केली की आशयाच्या अंबराने टंच माझा शब्द हवा, कोरडा माझा उमाळा शब्द माधुर्या तणावा, तर ही अपेक्षा पूर्ण करणाऱ्या कवींमध्ये गुरु ठाकूर आहे. त्यामुळे आज त्यांना शांताबाईंच्या नावाने असेल. आता शांताबाईंच्या कवितेविषयी, गीताविषयी खूप बोलले आणि अरुणाताई अजून बोलणार आहेत. पण मला एक गोष्ट आवर्जून सांगितली पाहिजे की शहाणी माणसं शक्यतो माणसांच्या नादी लागत नाही, ती प्राण्यांच्या नादी लागतात. म्हणजे मला शिवाजीराव भोसलेंचा खूप जवळून सहवास लाभला. ते एकांतामध्ये रमायचे आणि त्यांच्या घरामध्ये इतकी मांजरं असायची. मांजरं आणि कुत्र्यांचं एवढं सख्य मी कुठेही पाहिलं नाही. आणि मी सरांना एकदा विचारलं की एवढी तुमच्या घरामध्ये मांजरं का, तर ते म्हणाले की मला माणसांपेक्षा मांजरच बरी वाटतात, निदान ती माणसांसारखी आडवी तरी जात नाही. आणि त्यामुळे शांताबाईंचं मांजरांवरती असलेलं प्रेम हे विलक्षण होतं. इतकी मांजरं त्यांना आवडत असत आणि शांताबाई दिसले की मांजरं येत असत. रागिणी पुंडलिकांनी एक आठवण लिहिली आहे की एखादी पाल सुद्धा शांताबाईंच्या गुबगुबीत मांडीवरती आरामात पहुडलेली असे. म्हणजे पालीचं नाव काढलं तरी आपल्या अंगावरती शहारा येईल. पण इतकी अंगावरती शहारे उभी करणारी गीतं लिहित असताना पालीलाही इतकं प्रेम देणाऱ्या शांताबाई हे सुद्धा त्यांच्या व्यक्तिमत्वाचं एक वेगळं रूप म्हणून आपल्याला पाहावं लागेल. तर शांताबाईंची अशी इच्छा होती की मार्जार कोश आपण लिहिला पाहिजे. तर मला वाटतं की जे कोणी मांजरप्रेमी असतील, मी शक्यतो त्यांच्या पडत नाहीत ह्याच्यामध्ये,
अर्थात निवेदक सुद्धा आजकालचे इतके धन्य आहेत, मराठी दिनाला आवर्जून सांगतात की आता आम्ही प्रमुख पाहुण्यांचे बोके देऊन स्वागत करणार आहोत. आता माणसांना राहायला जागा नाही, तिथे हे बोके कुठे ठेवायचे, एकूण मराठीची ही सगळी अवस्था. तर या पार्श्वभूमीवरती जे असे कोणी मांजरांवरती प्रेम करणारे आहेत त्यांनी जर मार्जार कोश केला तर ते साहित्यिकही काम होईल आणि शांताबाईंना आवडणारही काम होईल असं मला या ठिकाणी आवर्जून वाटतं. अंतर्बाह्य वाङ्मयीन असं शांताबाईंचं व्यक्तिमत्व होतं आणि माट्यांनी त्यांना विद्यार्थी जीवनामध्ये सांगितलेलं होतं की आयुष्यामध्ये काही अनुभव बेचकेने घ्यायचे असतात तर काही चिमटीने घ्यायचे असतात. स्वतःच्या किंवा दुसऱ्याच्या आयुष्यातला अनुभवाचा एखादा तुकडाही सर्जनशील साहित्यकारासाठी पुरेसा असतो आणि त्याच्याच बळावरती तो सर्जनाचं बांधकाम करत असतो. हे अलौकिक असं सर्जनाचं बांधकाम शांताबाईंनी करून ठेवलेलं आहे आणि त्यालाच अभिवादन करण्यासाठी आज आपण या ठिकाणी जमलो आहोत. शेवटी प्राध्यापक असले तरी 45 मिनिटं बोललंच पाहिजे असा काही आग्रह नाही. निदान तो नियम मोडण्याची संधी या व्यासपीठाने दिली त्याविषयीचा आनंद व्यक्त करतो आणि आपली रजा.